हॅलो मित्रांनो, आपण या ठिकाणी जात आहोत माझ्या बागेमध्ये, जिकडे माझे वडील आंब्याच्या झाडावर लागलेल्या स्पेशल मधाच्या पोळ्यामधून थोडा मध काढून दाखवणार आहेत. चला पाहूया. पोळ्याला न दुखवता. वडिलांचं म्हणणं आहे की पोळ्याला न दुखवता. या ठिकाणी त्यांनी एक नळी घेतली आहे बॉलपेनची, आणि आता ते हळूच हे बघ, आता ही काठी जी आहे की नाही, हे असे आलेले आहे आणि वरपर्यंत पण माशा आहेत. इकडे हे सगळं एवढ्यापर्यंत मध आहे आणि ते खालच्या बाजूला सगळं पोळं आहे. ते तर इथं जास्त असतं. एवढ्या भागात पोटावर बसली की जाते हळूहळू. सावलीन बघ, हे बघ काटा कसा लागतो सावलीचा. दिसला? तिला ढेकला असं ढकलतात ते हळू. बळवो बळवो, मला ते प्याड दे. या ठिकाणी वडील आमचे न घाबरता त्यांना या गोष्टी केवढं आहे शाळेला घट्ट आहे. हळू हो पप्पा, हळूच आहे ते, पण दाबून लवकर. म्हणजे मेमरी संपत आली. लवकर पप्पा, मेमरी संपत आली. हे बघ माशा उठल्या बघ सगळ्या. माशा सगळ्या बाजूला सरकतात. आपण सगळे पाहू शकता. या ठिकाणी थोडासा मध आलेला आहे. किती झालं तरी काही हरकत नाही. आपण पाहू शकतो. हा अतिशय सुंदर मध मला एक थेंब मिळालेला आहे. थांबा थांबा, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. पुरे बाप्पा, सोडा. चला, इतकासा जरी मध असला तरी तो ओरिजिनल आहे अगदी. आणि ते आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट पाहू शकतो, ते म्हणजे अतिशय सुंदर फुलपाखरू बसलेलं आहे आमच्या बागेमध्ये. आपण पाहू शकता किती सुंदर फुलपाखरू आहे हे. माझ्या मोबाईलची मेमरी संपत आली. आपल्या सर्वांना हे कळलेलंच असेल. काळा ग्रीन कलर, अत्यंत सुंदर फुलपाखरू हे. आणि ही आहे माझी बाग, आणि हा आहे मी. हे आहे मध. मी आता तो टेस्ट करणार आहे. एक क्षण सुद्धा जिभेवरती राहू नाही शकला. मला म्हणतात अस्सल मध. थँक्यू.